छत्रपती शिवरायांच्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आठवाव्यात, त्या अभ्यासाव्यात आणि आपल्या आचरणातही आणाव्यात। शिवरायांच्या अशाच काही पैलूंचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। आमच्या अष्टपैलू शिवराय या खास कार्यक्रमातून आदर्श प्रशासक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्या या पैलूबद्दल सांगतायत अभ्यासक सचिन जोशी। छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन हे जर आपण विषय पाहिला तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो येतो तो म्हणजे दुर्ग व्यवस्थापनाचा। याचं कारण दुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याला कधीही वेगळं करता येणार नाही। याचं कारण शिवाजी महाराजांनी या दुर्गांच्या साह्याने साम्राज्य उभं केलं। या दुर्गांचं व्यवस्थापन हे देखील महाराजांनी अगदी व्यवस्थितपणे लावून दिलेलं होतं आणि त्याचं वर्णन आज्ञापत्र या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील त्यांचे एक अधिकारी म्हणजे अमात्य हे रामचंद्र पंत अमात्य होते। त्यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ दिला आणि त्यामध्ये किल्ल्यावरील व्यवस्थापन कसे केले जावे याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली दिसून येते। त्यामध्ये किल्ल्यावर हवालदार किंवा किल्लेदार, कारखानीस आणि सबनीस अशी 3 गडावरती महत्त्वाची पदं कोणत्याही किल्ल्यावरती असायची आणि ह्या 3 पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची बदली होत असे। दर 3 वर्षांनी किल्लेदार किंवा हवालदाराची बदली आणि 5 वर्षांनी सबनीस आणि कारखानीसाची बदली अशी व्यवस्था आपल्याला करून दिलेली दिसून येते। त्याचबरोबर किल्ल्याचा जो चोख बंदोबस्त ठेवला गेलेला होता तो अशा पद्धतीने होता की गडाचे दरवाजे हे संध्याकाळी बंद केले जात होते। ते आतून आणि बाहेरून पूर्ण सील केले जायचे। बाहेर देखील दरवाजाच्या व्यवस्था लावलेली असायची, तिथे देखील सैनिक असायचे आणि किल्ल्याच्या दरवाजाच्या आत सुद्धा असायचे आणि सूर्योदयाशिवाय कोणत्याही कारणास्तव किल्ल्याचा दरवाजा किल्लेदाराच्या परवानगीशिवाय उघडला जात नव्हता। सबनीसाचं काम जे होतं ते गडावरचा सगळा अकाउंट्स, गडावरच्या लोकांचे पगार, गडावर येणाऱ्या वस्तू त्याची मोजदाद ठेवणं, गडावरनं काही गोष्टी मागवायच्या असतील किंवा पाठवायच्या असतील तर त्याची मोजदाद ठेवणं, हे सबनीसाचं म्हणजे एक अकाउंटंटचं जे काम असतं ते सगळं काम हे या सबनीसाचं असेल। त्यानंतर कारखानीस हा गडावरील वास्तूंच्या दुरुस्तीची कामं आणि त्यांच्या मेंटेनन्सची कामं ही कारखानीस याच्याकडे असायची। तर प्रत्येक किल्ल्यावर काही दरवेळेला लढाई होतच असे अशातला भाग नाही। मग अशा वेळेला गडावरच्या लोकांना गडाच्या तटबंदीची दुरुस्ती, गडावरच्या तटबंदीवर वाढलेली झाडं हे काढण्याचं देखील काम दिलं जात असे। तर हा सगळा दुर्ग व्यवस्थापनाचा भाग आहे आपल्याला असं म्हणता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।